शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। नमस्कार, मी अबोली न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये। तू माझे पैसे खाल्ले आहेत असे म्हणत शिवीगाळ करत पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यास लाथाबुक्क्याने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास GOP चौकातील पोस्ट ऑफिस मध्ये घडली। संदीप निवृत्ती मिसाळ असे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे। या प्रकरणी एका अनोळखी व्यक्तीविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। शहरातील माळीवाडा शौचालयासमोर मोटरसायकल चोरट्याने चोरून नेली। ही घटना गुरुवारी रात्री घडली। याबाबत बंडू नानाभाऊ बांगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झालाय। अहिल्यानगर येथे महिलांच्या सहभागातून विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते। या ग्रामसभेत आदिशक्ती महिला समितीची स्थापना करण्यात आली असून पहिल्याच दिवशी महिलांनी आक्रमक भूमिका घेत गावातील दारूबंदी, अवैध धंदे व सामाजिक वाईट प्रवृत्ती विरोधात ठामपणे आवाज उठवला। मॉर्निंग क्रिकेट क्लब या सेवाभावी ग्रुपच्या वतीने ग्रीन व्हील क्रिकेटच्या मैदानाच्या 8 ते 10 फूट उंचीची विविध झाडे लावण्यात आली। या मैदानावर सर्व बाजूंनी खड्डे घेऊन वृक्ष लागवड करून झाडाभोवती संवर्धनात्मक काटेरी कुंपण टाकण्यात आले। यासाठीचा सर्व खर्च मॉर्निंग क्रिकेट क्लबने उचलला। ओढ्यावरील अतिक्रमणामुळे घरातील दुर्गंधीयुक्त पाणी शिरते, रस्ते खराब झालेत, ड्रेनेज लाईन नाहीत, सातत्याने वीज पुरवठा खंडित होतो, रस्त्यावर भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण अशा अनेक समस्यांचा पाढा केडगावकरांनी आमदार संग्राम जगताप यांच्या समोर वाचला। आमदार जगताप यांनी गुरुवारी केडगाव येथील अंबिकानगर परिसराची पाहणी करत नागरिकांच्या समस्या समजावून घेत त्यांच्याशी संवाद साधला। केडगाव उपनगरात अंबिकानगर ही जुनी वसाहत आहे। येथे नागरिकांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागते। शहराची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।